श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय 10वा। श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10वा याबद्दल जाणून घेणार आहोत। आपल्या पूर्व चांगल्या कर्मामुळेच आपल्याला हा मनुष्य जन्म लाभला आणि आपल्या हातून हे श्री स्वामी चरित्र सारामृताचे लिखाण होत आहे। याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथकार पुढे कथा लिहिण्यास प्रारंभ करतात। हावेरी नामक गावी बाळाप्पा नावाचे सराफीचा व्यवसाय करणारे यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते। सुख, समृद्धी आणि धनधान्याला घरात काही कमी नव्हती। सर्व प्रकारचे सुख त्यांना मिळत होते। वयाच्या तिशीला त्यांचे मन प्रपंचात लागेनासे झाले आणि त्यांना परमार्थाची ओढ लागली। प्रपंच हा क्षणभंगूर आहे, त्यातील सुखाच्या मागे धावण्यापेक्षा शाश्वत आणि मुक्तिदायक परमार्थाकडे वळण्याचा बाळप्पांनी निश्चय केला। फिरत फिरत बाळप्पा मुरगोड गावी येऊन पोहोचले। मुरगोड येथे पूर्वी चिदंबर दीक्षित नावाचे सुप्रसिद्ध महापुरुष होऊन गेले। चिदंबर दीक्षितांचा परिचय करून देताना ग्रंथकार सांगतात की मुरगोड गावी मल्हार दीक्षित नावाचे ईश्वरभक्त ब्राह्मण राहत होते। ते वेदशास्त्र संपन्न होते, परंतु संतान सुख नसल्याने सदैव उदास राहत। संतान प्राप्ती व्हावी म्हणून मल्हार दीक्षितांनी 12 वर्षे तपश्चर्या केली। तेव्हा त्यांना शिवप्रसादामुळे पुत्ररत्नाचा लाभ झाला। साक्षात श्री शंकराने मल्हार दीक्षितांच्या पत्नीपोटी जन्म घेतला। पुढे हे बालक सर्व प्रकारच्या विद्याभ्यासात निपुण झाले। वयाच्या 8व्या वर्षी त्या बालकाने मातीच्या हत्तीला जिवंत करून आपले देवत्व सिद्ध केले। त्यांच्याशी दुर्व्यवहार करणाऱ्या रावबाजी पेशवे यांचे राज्य पुढे लयास गेले। या चिदंबर दीक्षितांच्या महायज्ञ समारंभात खुद्द श्री स्वामी हजर होते आणि श्री स्वामींकडे तूप वाढण्याची जबाबदारी होती, असे ग्रंथकार लिहितात। जेवणावळीत जेव्हा तूप संपले तेव्हा श्री स्वामींनी रिकाम्या कलशांना स्पर्श करून चमत्काराने सर्वांना तूप पुरवले, असे ग्रंथकाराने कथन केले आहे। अशा या चिदंबर दीक्षितांच्या भूमीत बाळप्पा दाखल झाले आणि इथेच श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 10व्या अध्यायाची समाप्ती होते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।